Recently, I went to explore the 150-year-old Crawford Market in Mumbai. मग काय ॲज युजल बग्गू काढली, सर्व्हिसिंगला टाकली आणि ट्रेन पकडली. बघितलं तर काय फुल गर्दी ट्रेनमध्ये. आणि मग पोचलो मी ठाणे स्टेशनला आणि यांच्यासाठी वेट करत होतो. मला लेट केलं यांनी पण. आणि हे बघा गर्दी गर्दी गर्दी. तिकडून आम्ही गेलो गजानन वडापाव खायला आणि ट्रस्ट मी द टेस्ट ऑफ दिस वडापाव इज अनबिटेबल. मग काय ट्रेन पकडण्यासाठी गेलो प्लॅटफॉर्मवर. फायनली ट्रेन भेटली आणि बसायलाही भेटलं गर्दीमध्ये. भायखला स्टेशनला पोहोचलो आणि सीएसटी कधी येईल याची वाट पाहत होतो. सीएसटी ला पोहोचलो आणि बघितलं तर काय पीपल अक्रॉस ऑल ओव्हर द स्टेट केम हिअर फॉर द मनोज जरांगेस प्रोटेस्ट. तिकडून आम्ही गेलो मनीष मार्केटला. मनीष मार्केटला तुम्हाला तुमच्या फोनचे कव्हर्स आणि बाकी इलेक्ट्रॉनिक्सचं सामान मिळतं. तर भावेशला हेडफोन्स घ्यायचे होते ते त्यांनी घेतले आणि तिकडून आम्ही पुढे गेलो फोन कव्हर्स घ्यायला. फोन कव्हर्स घ्यायला यांनी 1 तास लावला. बापरे, मी तर वैतागून गेलेलो. मग शेवटी तिथेच बसून गेलो कव्हर शॉपमध्ये. पुढे निघालो, नंतर बोलले की सनग्लासेस घ्यायचे. इथे सुद्धा आम्ही अर्धा तास घालवला, बट सनग्लासेस खूप छान भेटले. मग काय शुगर कॅन ज्यूस पिला, गेट हायड्रेटेड. आणि मग याला बघा, स्वतःची चुकी असताना त्या कॅबवाल्याला त्रास देत होता. काय बाबा, आजकालची ही लोक कधी सुधारणार काय माहित. आणि याचं बघा नाक कापलंय. मग तिकडून आम्ही गेलो क्रॉफर्ड मार्केटला, ज्याच्यासाठी आम्ही आलेलो एक्सप्लोर करण्यासाठी. क्रॉफर्ड मार्केटला पोहोचताच आम्ही काही मसाले घेतले. मसाले घेतल्यानंतर ड्रायफ्रुट्स घेतले. ड्रायफ्रुट्स घेतल्यानंतर आपले फेवरेट चॉकलेट्स ते तर घेतलेच पाहिजेत. चॉकलेट्स घेतले आणि तिकडून गेलो आम्ही पेट शॉप्सला. मला माझ्या ॲक्वेरियमसाठी काही फिश फूड आणि बाकीचे ॲक्सेसरीज घ्यायचे होते. सो तिथे खूप सारे असे छान पेट्स होते आणि या शॉपमध्ये तुम्हाला होलसेल रेटमध्ये सगळ्या ॲक्सेसरीज भेटतील. तर ते सगळं घेतलं आणि क्रॉफर्ड मार्केटमधनं आपण गेलो पुढे. मुंबादेवीच्या राजाला आपण पोचलो. सो तिकडे जाऊन आपण बाप्पाचे दर्शन घेतले. इतकी सुंदर अशी मूर्ती होती बाप्पाची, बघूनच मन प्रसन्न झालं. मग बाकीची शॉपिंग केली आणि एवढी शॉपिंग झालेली की आम्हाला वैताग आलेला की आता एक घेऊन जायचं कसं. तर कसंवसं आम्ही सगळं गोळा केलं आणि पुढे जाण्यासाठी निघालो. पण आहानाची अजूनही शॉपिंग बाकी होती, तर आम्ही तिथे थांबलो. तिथे थांबल्यानंतर सगळे एक्झॉस्ट झालेले. मग फायनली टॅक्सी करून आम्ही पोहोचलो CSMT स्टेशनला. बिकॉज सगळे एक्झॉस्टेड झालेले, कोणाच्या ताकदच नव्हती चालायची. कसंवसं आम्ही CSMT स्टेशनला पोहोचलो आणि यांनी आसनगाव ट्रेन पकडली. फुल गर्दी होती. कसं तरी मी डोंबिवली स्टेशनला उतरून गेलो आणि इट वॉज अ व्हेरी एक्झॉस्टेड डे. बट डोंबिवली स्टेशन बघितल्यावरती खूप छान वाटलं. फायनली आपल्या इकडे पोहोचलो. गाडी घेतली सर्व्हिस सेंटरवरनं आणि घरी निघायचं